घोटाळा झालेली नीटची परीक्षा रद्द करा, एनटीएचे संचालक सुबोध कुमार यांना अटक करा यासह विविध मागण्या करत वाळवा तालुका बहुजन शिक्षण हक्क परिषदेच्या वतीने 5,000 सह्यांची मोहीम राबवून निवेदन इस्लामपूर येथे तहसीलदारांना दिले. पहा सविस्तर माहिती. घोटाळा झालेली नीटची परीक्षा रद्द करा, एनटीएचे संचालक सुबोध कुमार यांना अटक करा या मागणीसाठी बहुजन शिक्षण हक्क परिषद वाळवा तालुका यांच्या वतीने आज सह्यांची मोहीम राबविण्यात आली. इस्लामपूर तसेच परिसरातील जवळपास 5,000 शिक्षक विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत तहसीलदार यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, रात्रंदिवस अभ्यास करणारी गोरगरिबांची मुले नापास का होतात आणि श्रीमंतांची मुलं पास का होतात याचे उत्तर पेपर लीक म्हणजेच पेपर फुटीच्या कारवायांनी दिलं आहे. सलग 70 परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे देशभरातील किमान 3 ते 4 करोड विद्यार्थ्यांचे आयुष्य या सरकारने बर्बाद केले आहे. पेपर लीक होणे हे चुकून घडलेली नाही, ते नियोजनपूर्वक घडवले गेलेले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. घोटाळा झालेली नीटची परीक्षा रद्द करा, एनटीए चे संचालक सुबोध कुमार यांना अटक करून चौकशी करा. सर्व परीक्षा वेळेवर आणि सुरळीत झाल्या नाही तर जबाबदार व्यक्तींना शिक्षा करणारा कायदा करा. खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे ठेका देणे बंद करून सरकारने या परीक्षा नियंत्रित कराव्यात. सर्व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळच्या वेळी द्या. या सर्व कारणांचे मूळ असणारे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द करा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. कॉम्रेड धनाजी गुरव, भगवानराव पाटील, उमेश शेवाळे, प्राध्यापक शामराव पाटील, शहाजी पाटील, संजय बनसोडे, सत्यजित जाधव यांच्यासोबत सद्गुरू आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. यातार, महेश बाबर, रोहित पाटील, आनंदी पाटील, ॲडव्होकेट मनीषा रोटे, बीजे पाटील, रवी चौधरी, शंकर महापुरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.